हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार आणि इथे बघा मस्त माझी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली आहे. आता इथे डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला 5 वाजता भेटले ऑफिसमधून आल्यानंतर. तर आपल्या चॅनलवर आहे ना मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. ऑफिसमधून आल्यानंतर मी घरातले कोणते कोणते कामं केले तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. ऑफिसमधून आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले आणि इथे बाहेरचे कपडे काढून घेते कपड्यांच्या घड्या घालायला. म्हणजे काय होतं आपले एक एक घरातले कामं आवरून जातात. अजून चहा घेतलेला नाही आहे. तर त्याच्याच नंतर आहे ना मनी प्लांटचे वेल आहे ना खूप खाली लोंबले होते तर ते ना वरती अटकवून देते. तर मागच्या बाजूचा स्टूल आणला आहे त्याच्यावरती उभं राहून आणि म्हटलं सर्व वेल आहे ना व्यवस्थित वरती अटकून देते म्हणजे ते खाली लोंबणार नाही आणि अटकवलेले वेल दिसताना पण एकदम छान दिसतात, एकसारखे दिसतात. नाही तर ते खाली आणि इतकं गरम होऊ राहिले ना का काही सांगूच शकत नाही. एवढे उन्हाच्या अशा झळायला लागू राहिल्यात. आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना माझ्या घराची दिशा पूर्व पश्चिम आहे. किचन पूर्व बाजूला आहे आणि मेन दरवाजा पश्चिमेला आहे. त्याच्यामुळं काय होतं संध्याकाळी जसं जसा दिवस मावळत जातो ना तसं हॉलमध्ये आणि पोर्चमध्ये ना ऊन यायला सुरुवात होते. तेवढ्या उन्हाच्या झळ्या लागतात. तर इथे ना मी सर्व मनी प्लांटचे वेल व्यवस्थित वरती करून दिले. खूप छान दिसतं. एवढं भारी मनी प्लांट हिरवागार आणि मस्त दिसू राहिला. तर म्हणजे एकदमच पुढच्या दाराला आहे ना असा वेगळाच एक लूक आलेला आहे झाडांनी. त्यातले त्यात मी तुळशी वृंदावन माझं पुढच्या दाराला ठेवलं आहे ना तर अजूनच भारी वाटतं आहे. गव्हाचं दळण दळायचं आहे पण लाईट नसल्यामुळे ना गव्हाचं दळण दळू शकत नाही कारण आहे ना मला पीठच नाही आहे. तर सकाळी मी काय केलं का माझी आंघोळ वगैरे झाली आणि पटकन गिरणीमध्ये ना थोडंसं गहू टाकून दिलं आणि पोळ्यांपुरतं पीठ दळून घेतलं. कारण कालच मेसेज आला होता का उद्या लाईट दिवसभर नसणार आहे. तर मग मी पटकन सकाळी थोडंफार पीठ दळून घेतलं. आता इथे बघा व्यवस्थित मनी प्लांटचे वेल आहे ना असे अटकवून देऊ राहिले ना तर खूप मस्त दिसू राहिले आणि एवढी वाढ आहे ना मनी प्लांटला तर खूप भारी दिसतात. मनी प्लांटचे वेल आहे ना खाली लोंबले होते तर ते व्यवस्थित करून असे वरती अटकवून दिले. आणि म्हटलं चला मला बरेच दिवसापासून आहे ना तुम्हाला माझे रांगोळीचे साचे दाखवायचेच होते. आणि योगायोगाने ना आज एका ताईंची मला कमेंट पण आली का ताई तुमचे रांगोळीचे साचे दाखवा कसे आहेत ते. तर मग म्हटलं चला आज तुम्हाला रांगोळीचे साचे तरी दाखवूया. आणि हे बघा इतके माझ्याकडे रांगोळीचे साचे आहे. आमच्या इकडे ना लाईट नाही. सकाळी 10 वाजता लाईट गेली आहे. आता संध्याकाळी 6-6:30ला येते का कितीला येते काय माहिती नाही. तर फॅन लावायला तर बघा गरम पण किती होते. इन्व्हर्टरवरती फॅन लावला का मग फॅनचा आवाज येतो. त्याच्यामुळे मग मी फॅन पण नाही चालू केला. तर चला आता एक एक करून आहे ना मी सर्व साचे तुम्हाला दाखवते. आणि हे सर्व लोकल शॉपमध्ये घेतलेले असे नाशिकला मेन रोडला वगैरे गेले का तिकडे किंवा आमच्या इथे दिवाळीच्या वेळेस मिळतात तेव्हा असे करून माझ्याकडे भरपूर साचे आहेत. तर चला आता इथे तुम्हाला मी हा बघा श्री महालक्ष्मी माता प्रसन्न हा लाकडी साचा आहे. नाशिकला घेतलेला आहे. तर बघा खूप मस्त साचा आहे. लक्ष्मीपूजनला किंवा मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळेस किंवा इतर दिवशी पण मी असं आपले देवाऱ्यासमोर रांगोळी काढते. तर हा लाकडी साचा आहे. हा बघा हा घेतलेला आहे. पुढचा दाखवते. लाकडी 2च साचे आहे माझ्याकडे. आणि हा एक श्री स्वामी समर्थ. तर असे हे 2 घेतले. तर हे मला दररोज उपयोगात येणारे साचे आहेत. बघा डिझाईन वगैरे खूप छान. इथे सर्व चिन्ह दिलेले आहेत. जे जे शुभ चिन्ह आहे ना ते सर्व काही साच्यामध्ये दिले आहेत. या पण साच्यामध्ये जे काही शुभ चिन्ह आहे ना ते सर्व दिलेले आहेत. तर बघा असे आहेत हे 2 माझ्याकडे लाकडी साचे. त्याच्याच नंतर इथे श्रीराम समर्थ हा छोटा आहे. तर मला कधी तुळशी समोर म्हणा देवाऱ्यासमोर म्हणा काढायला लागते ना तर मग या साचेचा पण मी वापर करते. श्री रेणुका माता प्रसन्न हा साचा बघा. याच्यावरती पण शुभचिन्ह आहे सर्व काही. आणि असा आहे हा साचा. तर याची जी बॉर्डर आहे ना ती पत्र्यामध्ये
हे दोनच साच्यांची लाकडामध्ये, बाकी सर्व बॉर्डर सर्व साच्यांची पत्र्यामध्येच आहे. तर हा बघा असा आहे हा एक साचा. आता हे पुढचे सर्व काही डिझाईनचे आहेत. मला अन्नपूर्णा माता प्रसन्न तो साचा घ्यायचा आहे. आता कधी माझं जाणं झालं ना तर घेईल. आमच्या इथे तर काही मिळत नाही. हे बघा हा डिझाईनचा साचा आहे. दारासमोर उंबरठ्यासमोर बाहेर रांगोळी वगैरे काढायला मग छान आहे. अशीच पट्टीच्या पट्टी ठेवून आहे ना छान अशी उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी काढता येते. त्याच्यामुळं हे उभे साचे आडवे त्याची ना त्यावेळेस मला उंबरठ्याच्या पूजेच्या वेळेस गरज येते, किंवा मग देवांसमोर काढायला म्हणा, तुळशी समोर काढायला म्हणा. हा बघा पुढचा हा एक उंबरठ्यासमोर रांगोळी काढायला साचा. कसं साच्याची रांगोळी काढली ना का पटकन होते आणि दिसताना पण एकदम छान दिसते. तशा हाताची रांगोळी काढायला म्हटलं ना का खूप उशीर लागतो. त्याच्यामुळे ना मग मी काय केलंय भरपूर साचे घेऊन ठेवलेत रांगोळीचे. तर बघा छान अशी डिझाईन आहे, फुल आहे हे, आणि काढल्यानंतर ना खूप मस्त अशी फुलाची डिझाईन तयार होते. तर हे बघा हे मोठे साचे असे ताटासारख्या मापाचे. तर हे पण याची पण जी बॉर्डर आहे ना ती आपली याच्यामध्येच आहे, पत्र्यामध्येच आहे. तर हे गोपद्म रांगोळीचा साचा आहे. आम्ही दिंडोरीला गेले होते स्वामींच्या केंद्रात ना, तर तिथून आणलेला साचा आहे. बघा शुभचिन्ह आहे गोपद्म. तर मी काढते दारात वगैरे काढायला ना हे मोठे साच्यांचा वापर करते, दारात बाहेर रांगोळी काढायला. तर बघा अशी आहे आणि पटकन होते. हा पण मी दिंडोरीवरून केंद्रात मधूनच आणलेला आहे, लक्ष्मी पद्म. तर बघा असा साचा आहे. गायत्री पद्म पण दिंडोरीवरतूनच आणलेलं आहे. किती छान साचे. त्याच्यापेक्षा मी मोठे बघत होते पण तिथे काही मोठे नव्हते, ह्याच साईजचे होते. मग मी ह्या साईजचे घेतले. हे बघा असं आहे आणि कलर भरले ना का खूप छान रांगोळी दिसते. त्याच्यानंतर आता हे डिझाईनचे बघा फुल, बरेच वर्षापासूनचे साचे आहेत माझ्याकडे. त्यावेळेस तर आपला YouTube चॅनल पण नव्हता, तेव्हापासूनचे साचे आहेत. बघा हे फुलाचं आहे, हे पण फुलाची डिझाईन आहे. हे बघा ही सुद्धा डिझाईनच आहे. कलर मध्ये भरल्या ना का खूप सुंदर रांगोळी दिसते. हाताने काढायची गरज येत नाही, एवढी सुंदर साच्याची रांगोळी येते. त्याच्यामुळे मग मी साच्याचाच वापर करते रांगोळीमध्ये. आणि आता सध्या एवढा वेळ पण नाही ना, आपल्याला आवडतं खूप आहे, हाऊस तर खूप आहे, पण आपल्याकडे एवढा वेळ पण नाही का मग रांगोळी घ्या अर्धा एक तास काढीत बसा दररोज. तर ते काही शक्य नाही, कोणालाच शक्य नाहीये. त्याच्यामुळे आपली आवड आहे ना असे साचे वगैरे घेऊनच जोपासायची आणि रांगोळी काढायची. तर बघा आणि आपलं दार पण सुशोभित दिसतं, आपल्या घराचं अंगण वगैरे छान दिसतं. दररोजची दारामध्ये रांगोळी असली का जे कोणी बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर त्याला पण ती रांगोळी वगैरे बघून खूप प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळेच मग मी साच्याच्या रांगोळ्या काढते. तर 100 रुपयाचा असं माझा अंदाज आहे, किंवा मला त्याची किंमत पण नाही माहिती आहे, आता लक्षात नाही. ही बघा फुलाची, ही बघा हाय. हे सर्व फुलं वगैरे आहेत, छान अशा डिझाईन आहेत. सर्व साचे वेगवेगळे डिझाईन मध्ये घेतले. मग मला जी डिझाईन वाटेल ना ती मी रांगोळी काढू शकते. छान त्याच्यावरती शुभ आणि लाभ नाव आहे आणि कलश आहे, मंगल कलश. तर असं काही ज्या वेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवार वगैरे उपवास करतो ना त्यावेळेस मंगल कलशाची रांगोळी, किंवा एरवी पण मी काढते, तुळशी समोर काढते, देवांसमोर काढते. पण माझी जी देवांसमोरची चौकनी फरची होती ना ती फुटून गेली कामामध्ये, कधी बाहेर मी ठेवली माझ्या लक्षात नाही आलं.
आणि ती फरची कधी फुटली कोणाकडून तर ते काही कळालंच नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे आता चौकनी ग्रेनाईट मधली फरची नाही, त्याच्यामुळे मी हे साच्याची रांगोळी वापरत नाही. शक्यतो आता ह्याच साच्यांमधल्या रांगोळ्या वापरते. हे बघा, हे उभे आहे ना, अशा आडवे उभे साचे यांच्यामधल्याच रांगोळ्या वापरते, कारण माझ्याकडे ती फरची नसल्यामुळं. तर आता माझ्याकडे एक आहे तर ती कट करायला लागेल. तर आता कोणाचं काम वगैरे चालू असलं तर म्हटलं कट करून घेईल. हे काय नाही, हे रांगोळीच आहे. हे बघा, शुभ लाभ आणि पंती आहे या साच्यामध्ये. बघा, एकदम छोटासा साचा आहे, स्वस्तिक आहे त्याच्यामध्ये, खूप मस्त वाटते. असं कधी स्वस्तिक वगैरे काढायची गरज पडली तर पटकन हा साचा घेऊन स्वस्तिक काढायचं. हे देवीच्या पावलांचा साचा आहे, प्लास्टिक मध्ये. हा छोटासा एक फुलाचा साचा आहे, फुल होतं तयार. तर रांगोळी काढायची असली उंबरठ्यावरती का पावलं आणि स्वस्तिक आहे उंबरठ्याला, आणि मधोमध काढायचं असले तर कधी कधी मी ह्या फुलाचा वापर करते. बघा, मस्त असं बारीकच्या बारीक फुल आहे. त्याच्यानंतर हे सर्व वारांचे साचे, 7 वारांचे 7 साचे. हा एक देवीच्या पावलांचा साचा आहे. तर ते असे छोटे छोटे साचे नाही ह्या डब्यात ठेवून दिलेत. तर इथे 7 वारांचे 7 साचे तुम्हाला मी दाखवते. हे शुभ साचे आहेत. तर हे तुम्ही देवाऱ्यासमोर पण काढू शकता किंवा दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांना काढू शकता, उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूंनी. तर हा बघा, सोमवारचा आहे, शुभचिन्ह आहे. सगळे असे डार्क दिसतात, तर मस्त असे साचे आहेत. हा मंगळवारचा आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि हा रविवार. असे सगळे साचे. तर एवढे माझ्याकडे साचे आहेत रांगोळींचे. आणि मग मला जो वाटला तो मी रांगोळी काढू शकते. पण शक्यतो मी काय करते का, बाहेर रांगोळी काढताना सुद्धा आहे ना, शक्यतो जे शुभचिन्हाचे 3 साचे ना तेच जास्त वापरते. म्हणजेच हे गोपद्म, गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म यांचा जास्त वापर करते. जेव्हापासून हे साचे मी आणले तेव्हापासून कमीत कमी मला वाटतं आता 1.5-1.5 वर्ष झाले मी दिंडोरीला केंद्रात गेले होते, तेव्हापासून शक्यतो ह्याच साच्यांचा वापर करते. आणि ह्या साच्यांचा जरा कमी प्रमाणात करते, पण यांचा वापर करते. छान अशी डिझाईन वगैरे तयार होते, तर मस्त वाटतात. कसे वाटले हे सर्व काही साचे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता ह्या व्हिडिओचा मी एंड पण करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.